नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ वृषाली यशोधन महाजन, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे येथे कार्यान्वित आहे। आज आपण पाहूया चिटणीसाची कार्यपद्धती, घटक क्रमांक 6, पाठ क्रमांक 11, वित्तीय बाजार। मागील तासिकेत आपण या प्रकरणातील वित्तीय बाजार म्हणजे काय, त्याचा अर्थ, तसेच त्याची वैशिष्ट्ये, तसेच त्याचा प्रकार म्हणजे नाणे बाजार, त्याचा अर्थ, त्याची वैशिष्ट्ये आणि भांडवल बाजार याचा अर्थ जाणून घेतला। आता आपण पाहूया भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये, त्याच्यातील साधने, तसेच प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार। विद्यार्थी मित्रांनो, वित्तीय बाजाराचे वर्गीकरण आपण मागील तासिकेत पाहिले होते। परत एकदा वित्तीय बाजाराचे वर्गीकरण पाहत आहोत। नाणे बाजार हा आपण मागच्या तासिकेत पाहिला, याचा अभ्यास केला, त्याची वैशिष्ट्ये सुद्धा आपण अभ्यासली। आता आपण पाहणार आहोत भांडवल बाजार म्हणजेच कॅपिटल मार्केट। यामध्ये दोन प्रकार आहेत, सरकारी प्रतिभूतींचा किंवा धोका नसलेल्या ठेवींचा बाजार आणि औद्योगिक प्रतिभूतींचा बाजार, की जो अजून त्याचे दोन उपप्रकार आहेत, दुय्यम बाजार। भांडवल बाजार म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर दीर्घ मुदतीच्या भांडवलाची देवाणघेवाण ज्या बाजारात होते त्यालाच म्हणतात भांडवल बाजार। म्हणजेच व्यावसायिक संस्थांना आवश्यक असणाऱ्या दीर्घ मुदतीचे भांडवल घेतले किंवा दिले जाते त्या बाजाराला भांडवल बाजार म्हणतात। आणि सेबीनुसार हा दीर्घ मुदतीची कर्जे आणि समहक्क भागासाठीचा बाजार आहे आणि याचे महत्त्वाचे कार्य गुंतवणूकदार व कंपन्यांचे व्यवहार सुलभ करणे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूया भांडवल बाजाराची वैशिष्ट्ये। गुंतवणूकदार आणि कर्जदार यांच्यामधील दुवा म्हणून भांडवल बाजार कार्य करते। गुंतवणूकदारांचा निधीच्या कर्जदारांशी जोडते, म्हणजेच गुंतवणूकदार निधी करण्यासाठी तयार आहेत आणि त्यांना त्याचा निधीचा उपयोग हा कुठेतरी गुंतवणुकीसाठी करायचा आहे आणि त्यासाठी त्यांना काही कर्जदार हवे आहेत आणि अशा काही संस्था आहेत, असे काही संस्था आहेत की ज्यांना या निधीचा उपयोग त्यांच्या भांडवल उभारणीसाठी किंवा त्यांच्या कंपनीच्या विस्तारासाठी, विकासासाठी करायचा आहे, त्यांनाच म्हणतात कर्जदार। आणि या दोन्हीचा दुवा म्हणजेच भांडवल बाजार। मध्यम व दीर्घ मुदतीची गुंतवणूक, व्यवसाय संस्था, औद्योगिक संस्था, वित्तीय संस्था आणि देशांतर्गत किंवा विदेशी बाजारात दीर्घ मुदतीचा निधी उभारण्यास मदत होते। तिसरा आहे मध्यस्थाची उपस्थिती। मध्यस्थ म्हणजेच दलाल, भाग विक्री हमीदार, व्यापारी, बँकर्स, कलेक्शन बँकर्स इत्यादींच्या मदतीने भांडवल बाजार कार्यरत असते आणि हे मध्यस्थ भांडवल बाजाराचे महत्त्वाचे घटक म्हणून कार्य करतात। चौथं वैशिष्ट्य आहे भांडवल निर्मितीला प्रोत्साहन देणं। भांडवल बाजार गुंतवणूकदारांना आणि कर्जदारांना दीर्घकालीन निधीसाठी, व्यापारासाठी व्यासपीठ प्रदान करते आणि यामधूनच निधी गोळा होतो आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेत भांडवल तयार होते। भांडवल निर्मिती म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर ही अर्थव्यवस्थेच्या भांडवलाच्या सध्याच्या साठ्यात निव्वळ भर करत असते, म्हणूनच याला म्हणतात भांडवल निर्मिती। आणि भांडवल निर्मिती ही कशा प्रकारे होते, तर गुंतवणूकदार व कर्जदार यांच्या मार्फत निधी गोळा होतो आणि त्या निधीचा विनियोग हा अर्थव्यवस्थेत भांडवल निर्मितीसाठी केला जातो। पुढील वैशिष्ट्य आहे सरकारी नियम आणि धोरण याद्वारे नियमन केले जाते। भांडवल बाजार मुक्तपणे चालतात, पण तथापि नियम आणि धोरणे याचे सरकारी नियमांद्वारे नियमन केले जाते। उदाहरणार्थ सेबी भांडवल बाजाराची नियामक आहे, म्हणजे सेबीद्वारे भांडवल बाजाराचे नियमन केले जाते, त्यामुळे सरकारी नियम आणि धोरण यांचे सुद्धा भांडवल बाजारात नियम केले जाते। विक्री योग्य आणि विक्री योग्य नसलेल्या प्रतिभूतीचा बाजार। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण बघणार आहोत दोन प्रकारच्या प्रतिभूती, एक म्हणजे विक्री योग्य आणि दुसऱ्या म्हणजे विक्री योग्य नसलेल्या। विक्री योग्य प्रतिभूती म्हणजेच कोणत्या, तर ज्या हस्तांतरित केल्या जातात, की ज्या एका गुंतवणूकदारांकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होतात, त्यालाच म्हणतात विक्री योग्य। त्या कोणत्या आहेत, तर भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे, समहक्क भाग, अग्रहक्क भाग आणि इत्यादी।
आणि विक्री योग्य नसलेल्या प्रतिभूती म्हणजे ज्यांचे हस्तांतरण होत नाही, ज्या हस्तांतरित होत नाहीत, त्या म्हणजे मुदत ठेव, कर्ज आणि आगाऊ रक्कम. तर या दोन्ही प्रकारच्या प्रतिभूतींचा व्यापार हा भांडवल बाजारात होतो. कर्ज, रोखे, भाग भांडवल याची निर्मिती होते. तसेच याच्याबरोबर कंपनी सुद्धा मुदत ठेव स्वीकारू शकते, ठेवी स्वीकारू शकते. तसेच कंपन्या कर्ज घेऊ शकते. दीर्घ मुदतीचे कर्ज बँकांकडून, वित्तीय संस्थांकडून घेतले जाते आणि तसेच आगाऊ रक्कम सुद्धा विविध प्रकारे कंपनी या वित्तीय संस्थांकडून किंवा बँकांकडून स्वीकारू शकते. विविध गुंतवणूकदार. भांडवल बाजारातील गुंतवणूकदार कोणते आहेत? तर सामान्य जनता म्हणजेच आम जनता, सार्वजनिक आणि संस्थात्मक गुंतवणूकदार. संस्थात्मक कोण आहेत? तर म्युच्युअल फंड, विमा कंपनी, वित्तीय संस्था इत्यादी हे संस्थात्मक गुंतवणूकदार असतात. पुढे आहे जोखीम. विद्यार्थी मित्रांनो, इथे लक्षात ठेवायचं आहे की जेवढा कालावधी जास्त तेवढी जोखीम जास्त. या विरुद्ध आपण नाणे बाजारात विद्यार्थी मित्रांनो पाहिलं होतं की हा नाणे बाजारात अल्प कालावधीसाठी गुंतवणूक होते, म्हणून तिथे जोखीमही कमी असते. कालावधी कमी, जोखीम कमी आणि परतावा कमी. त्याच्या विरुद्ध भांडवल बाजारात होते विद्यार्थी मित्रांनो दीर्घ कालावधीसाठी म्हणजे जास्त कालावधीसाठी गुंतवणूक होते, त्यामुळे जोखीम ही जास्त असते. तथापि परतावा हा सुद्धा खूप जास्त प्रमाणात मिळतो. आता आपण बघणार आहोत भांडवल बाजारातील साधने, इन्स्ट्रुमेंट्स इन कॅपिटल मार्केट. भांडवल बाजारातील साधने आधीच आपण या सगळ्या साधनांचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आधी प्रकरणात केलेला आहे. समहक्क भाग, अग्रहक्क भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे, तसेच सरकारी प्रतिभूती आणि सार्वजनिक ठेवी या सगळ्या साधनांचा अभ्यास अगदी सविस्तरपणे आपण आधील प्रकरणात केलेला आहे. त्यामुळे यावर मी विशेष काही बोलत नाही, पण तुम्हाला माहिती पाहिजे की ही भांडवल बाजारातील साधने आहेत की ज्यांच्या योगे दीर्घ मुदतीच्या भांडवलाची देवाणघेवाण ही भांडवल बाजारात होते. आता आपण पाहूया भांडवल बाजाराचे प्रकार. हे प्रकार खूप महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, कारण की एक लघुत्तम प्रश्न किंवा टिपा द्या किंवा फरक ओळखा या भांडवल बाजाराच्या प्रकारावर प्रश्न येऊ शकतो. भांडवल बाजाराचे प्रकार आहे सरकारी प्रतिभूती बाजार किंवा धोका नसलेल्या ठेवींचा बाजार. सरकारी प्रतिभूतींचा बाजार म्हणजेच इथे कोणत्या प्रकारचा प्रतिभूतींचा बाजार होतो? तर या बाजारामध्ये सरकारी आणि निमसरकारी प्रतिभूतींचा व्यापार केला जातो. या इथे दोन प्रकारच्या प्रतिभूतींचा व्यापार होतो, सरकारी आणि निमसरकारी. निमसरकारी असं सांगितलेलं आहे. दुसरा प्रकार आहे औद्योगिक प्रतिभूती बाजार. औद्योगिक प्रतिभूती बाजार यामध्ये नवीन किंवा विद्यमान व्यवसाय संस्थांच्या औद्योगिक प्रतिभूती जसे की भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे यांचा व्यापार केला जातो आणि या बाजाराची विभागणी पुढील प्रमाणे आहे. या बाजाराची विभागणी दोन प्रकारे आहे, एक म्हणजे प्राथमिक बाजार आणि दुसरा म्हणजे दुय्यम बाजार. प्राथमिक बाजार म्हणजेच काय? तर ज्या बाजारामध्ये कंपनी प्रथमच नवीन भाग किंवा कर्ज रोखे इत्यादीची विक्री करते त्यालाच म्हणतात प्राथमिक बाजार. त्याच्या नावावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल विद्यार्थी मित्रांनो की प्राथमिक म्हणजेच काय? प्रथमता. प्रथमता काय होतं? तर प्रथमता इथे काही औद्योगिक प्रतिभूतींची खरेदी विक्री होते, म्हणूनच याला म्हणतात प्राथमिक बाजार. आणि इथे विक्री होत असते म्हणूनच याला म्हणतात प्राथमिक बाजार. प्रथमच नवीन भाग, नवीन कर्ज रोखे त्यांची विक्री ही कंपनी मार्फत होते म्हणून याला म्हणतात प्राथमिक बाजार. दुसरा आहे दुय्यम बाजार. दुय्यम बाजारामध्ये विद्यमान भाग आणि कर्ज रोखे इत्यादीचा भाग बाजारामार्फत व्यापार होतो, म्हणजेच त्याची देवाणघेवाण, खरेदी विक्री ही भाग बाजारात होते म्हणूनच याला दुय्यम बाजार म्हणतात. कारण की इथे नवीन भागांची खरेदी विक्री होत नाही विद्यार्थी मित्रांनो. विद्यमान जे भाग आहेत ज्यांची विक्री आधीच झालेली आहे त्या विद्यमान भागांची किंवा कर्जरोख्यांची विक्री, खरेदी दोन्ही प्रकारचं म्हणजे खरेदी सुद्धा आणि विक्री सुद्धा या भाग बाजारामध्ये होते म्हणूनच याला म्हणतात दुय्यम बाजार. आता आपण पाहणार आहोत औद्योगिक प्रतिभूती बाजाराची विभागणी. प्रथम आहे प्राथमिक बाजार,
प्राथमिक बाजार म्हणजे काय? तर हा पूर्णतः नवीन प्रतिभूतींचा बाजार आहे. ज्या ठिकाणी प्रतिभूतींची विक्री प्रथमच गुंतवणूकदारांना केली आहे त्यालाच म्हणतात प्राथमिक बाजार. नवीन प्रतिभूतींचे बाजार असेही याला म्हटले जाते. कंपन्या, सरकार, संस्था इत्यादी भांडवल उभारणी करून देणे हे याचे मुख्य आणि प्रमुख कार्य आहे. कंपन्या, सरकार आणि संस्था यांची भांडवल उभारणीसाठी प्राथमिक बाजार खूप महत्त्वाचे कार्य करत असते, कारण की नवीन प्रतिभूती बाजारात आणणं हे काम हे प्राथमिक बाजाराचे असते. भांडवल उभारणी पद्धती. इथे कुठल्या प्रकारचे भांडवल उभारले जाते या बाजारातर्फे? तर समहक्क भांडवल, तसेच मालकीचा बाजार म्हणजे समहक्क भाग भांडवल, अग्रहक्क भाग भांडवल या दोन्हीची उभारणी या प्राथमिक बाजारात होते. तसेच कर्जाऊ बाजार म्हणजेच कर्ज रोखे, बंधपत्रे आणि कायम ठेवी इत्यादीचा सुद्धा विक्री या प्राथमिक बाजारात होते. म्हणजेच इथे भांडवल उभारणी पद्धती हे दोन प्रकारे होते की जे आपण बघितले आहे की समहक्क भागाची विक्री होते, तसेच अग्रहक्क भागाची सुद्धा या भांडवल उभारणीसाठी विक्री केली जाते. किंवा याच्या बरोबरच जेव्हा कंपनी व्यवस्थित स्थिर स्थावर होते बाजारामध्ये तेव्हा कंपनी कर्जाऊ बाजार म्हणजेच कर्जाऊ भांडवल सुद्धा उभारू शकते आणि त्या कर्जाऊ भांडवल उभारण्यासाठी कंपनी कर्ज रोख्यांची विक्री करू शकते, बंधपत्रे विकू शकते किंवा कायम ठेवी सुद्धा स्वीकारू शकते. दुसरा प्रकार आहे, दुसरी विभागणी आहे दुय्यम बाजार. दुय्यम बाजार म्हणजेच भाग बाजार. भाग बाजार तुम्हाला माहिती आहे, स्टॉक मार्केट, शेअर मार्केट म्हणजेच भाग बाजार. अगोदरच वितरित केलेल्या प्रतिभूतींची खरेदी विक्री या भाग बाजारात होते. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही लक्षात ठेवायचे की प्राथमिक म्हणजे कंपनी जेव्हा नवीन एखादा भाग विक्रीस काढणार आहे त्यालाच म्हणतात प्राथमिक बाजार. तो कुठल्या बाजारात विकला जातो? तर प्राथमिक. आणि जेव्हा अशा प्रकारची विक्री केली जाते त्यांच्या नंतर काही कालावधीनंतर तेच भाग परत विक्री आणि खरेदी केले जातात त्यालाच म्हणतात दुय्यम बाजार. लक्षात आलं? म्हणजेच उदाहरणार्थ 2015 साली कंपनीने भाग भांडवल उभारणी केली आहे आणि प्रथमदा कंपनीने काही भाग विकले आहेत, समहक्क भाग, उदाहरणार्थ समहक्क भागांची विक्री केलेली आहे 2015 मध्ये. 2016 मध्ये काही गुंतवणूकदारांना त्या कंपनीमध्ये, त्या विशिष्ट कंपनीमध्ये ते विशिष्ट समहक्क भागाची खरेदी करायची असेल तर ते कुठून करू शकतात? तर ते या दुय्यम बाजारातून, भाग बाजारातून त्याची खरेदी विक्री करू शकतात. म्हणजेच काय, तर 2015 मध्ये म्हणजेच अगोदरीच वितरित केलेल्या प्रतिभूतींची खरेदी विक्री ही ज्या बाजारात होते त्यालाच म्हणतात दुय्यम बाजार. प्रारंभिक भाग विक्री. भाग बाजारात पहिली नोंदणी आणि नंतर भागाची इथे विक्री केली जाते. प्रथम प्रारंभिक भाग विक्री होते म्हणजे प्राथमिक बाजारात भागाची विक्री होते, त्यानंतर भाग बाजारात त्याची नोंदणी होते आणि त्यानंतर भाग बाजारात त्याची विक्री होते. नवीन प्रतिभूतींची विक्री केली जात नाही. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे की दुय्यम बाजार हा फक्त अगोदरच वितरित केलेल्या म्हणजेच विद्यमान प्रतिभूतींची खरेदी विक्री करणारा बाजार आहे. इथे नवीन प्रतिभूतींची विक्री केली जात नाही. ती विक्री ही कंपनी मार्फतच होते. कंपनी मार्फत, दलालांमार्फत, कंपनीच्या दलालांमार्फतच त्याची विक्री होते. इथे कोणतीही नवीन प्रतिभूती विकली जात नाही. 9 to 5 job, अरे 5 to 9 job, धावपळ all the time job. The roaming वाला job, the deadline वाला job, किंवा are you living in the market वाला job? जीवनात खूप पर्याय आहेत. असा एक जॉब निवडा, स्वतःच्या मर्जीनुसार पैसे कमवा. LIC एजंट बनण्याचे ठरवा. हे आहे जॉब पेक्षा खूप काहीतरी. हा आहे करिअर इन्शुरन्स. LIC एजंट बना आणि व्हा बॉस तुम्हीच तुमचे. आता लाईफ सेट आहे. आता आपण पाहणार आहोत प्राथमिक बाजारातील भांडवल उभारणीच्या पद्धती. प्राथमिक किंवा प्रारंभिक भाग विक्री म्हणजेच काय, तर प्रारंभिक भाग विक्री म्हणजे कंपनीने विक्रीस काढलेले भाग थेट सर्वसामान्य लोकांमध्ये प्रथमतः विक्रीस काढणे होय. यालाच म्हणतात प्राथमिक भाग विक्री. यालाच
इंग्रजीमध्ये म्हणतात IPO, इनिशियल पब्लिक ऑफर. गुंतवणूकदार थेट कंपनीकडून भागाची खरेदी करू शकतो, म्हणून त्याला म्हणतात प्रारंभिक आणि प्राथमिक भाग विक्री. दुसरी पद्धत आहे फॉलो ऑन, म्हणजेच पुढील सार्वजनिक विक्री. FPO, फॉलो ऑन और फर्दर पब्लिक ऑफर, त्यालाच म्हणतात पुढील सार्वजनिक विक्री. यामध्ये काय होतं, भागांची प्रारंभिक सार्वजनिक विक्री झाल्यावर कंपनी पुन्हा एकदा नवीन भाग विक्रीस काढते, तेव्हा त्यास म्हणतात पुढील सार्वजनिक विक्री. म्हणजेच उदाहरण इथे घ्यायचं असेल तर एखादी कंपनी असेल आणि तिने 2018 साली काही भाग विक्रीस काढले असतील आणि त्याची विक्री अगोदरच कंपनीने 2012 मध्ये केली असेल, तर त्याला म्हणतात 2012 मध्ये जी विक्री झाली त्याला म्हणणार प्राथमिक भाग विक्री. आणि 2018 मध्ये जी कंपनी परत एकदा विक्री करते आहे त्याच भागांची हा महत्वाचा शब्द आहे, तर त्याला म्हणतात फॉलो ऑन, म्हणजेच फर्दर पब्लिक ऑफर, पुढील सार्वजनिक विक्री. पुढे आहे हक्क भाग विक्री. कंपनी विस्तार करते वेळे किंवा निधी गोळा करते वेळे विद्यमान भागधारकांना नवे भाग खरेदी करून गुंतवणूक करण्याची प्रथमतः संधी देते, त्यालाच हक्क भाग विक्री असे म्हणतात. आपण ही संज्ञा विद्यार्थी मित्रांनो प्रकरण क्रमांक 3 मध्ये पाहिली आहे. हक्क भाग म्हणजे काय आणि बोनस भाग म्हणजे काय आणि त्याची विक्री कशा प्रकारे केली जाते. हक्क भाग म्हणजेच काय, तर कंपनी जेव्हा काही नवीन भाग विक्रीस काढते तेव्हा सर्वसामान्य जनतेला ते भाग विकायच्या आधी कंपनीच्या विद्यमान समहक्क भागधारकांना या नवीन विक्रीस काढलेल्या भागांच्या खरेदीचा हक्क देते. म्हणजेच कंपनी नवीन भाग जेव्हा विक्रीस काढते, म्हणजे इथे उदाहरण घ्यायचं तर फॉलो ऑन मध्ये जेव्हा कंपनी भाग विक्री काढत आहे, सार्वजनिक गुंतवणूकदारांना कंपनी बोलवणार आहे, पण त्याच्या आधीच कंपनी काय करते, तर कंपनीचे जे विद्यमान समहक्क भागधारक आहेत, कंपनीचे जे आत्ताचे समहक्क भागधारक आहेत, त्यांना कंपनी विचारते की तुम्हाला कंपनीचे नवीन कंपनी विकणार आहे सार्वजनिक जनतेला जे शेअर्स आहेत, तर त्यांची खरेदी करायची आहे का. तो हक्क कंपनीच्या विद्यमान समहक्क भागधारकांना देते आणि त्यालाच म्हणतात हक्क भाग विक्री आणि त्या भागांना म्हणतात हक्क भाग. चौथी पद्धत आहे खाजगीरित्या विक्री. खाजगीरित्या विक्री म्हणजे 200 पेक्षा कमी निवडक व्यक्ती, वित्तीय संस्था, बँका, विमा कंपन्या यांना गुंतवणुकीची दिलेली संधी होय. या पद्धतीमुळे कमी कालावधीत व खर्चात अधिक कार्यक्षमतेने निधी उभारण्यास मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, हे जे पहिले 3 प्रकार आहेत, पहिले विशेषतः 2 प्रकार आहेत, हे दोन्हीही सार्वजनिक विक्रीचे प्रकार आहेत. तिसऱ्या प्रकारामध्ये परत कंपनी एक खाजगीरित्या विक्री करते, कारण की कंपनी स्वतःच्या समहक्क भागधारकांना कंपनी भाग वितरित करत आहे, म्हणजेच हक्क भाग. आणि चौथ्या प्रकारामध्ये कंपनी सार्वजनिक किंवा आम जनतेला भागाची विक्री करण्याच्या ऐवजी किंवा प्रतिभूतींची विक्री करण्याऐवजी कंपनी खाजगीरित्या त्या भागांची किंवा प्रतिभूतींची विक्री करत आहे. खाजगीरित्या म्हणजेच कोणाला त्याची विक्री करत आहे, तर कंपनीचे काही निवडक व्यक्ती की ज्यांची संख्या 200 पेक्षा कमी आहे, किंवा वित्तीय संस्था, बँका, विमा कंपन्या ज्यांची संख्या सुद्धा 200 पेक्षा कमी आहे, अशा गुंतवणूकदारांना कंपनी खाजगीरित्या कंपनीचे प्रतिभूती विकते. आणि या पद्धतीमुळे कंपनी कमी कालावधीत आणि कमी खर्चात अधिक कार्यक्षमतेने निधी उभारते. यालाच म्हणतात खाजगीरित्या विक्री. आता आपण पाहूयात प्राथमिक बाजारातील भांडवल उभारणीच्या पद्धती. प्राथमिक भाग विक्री. कंपनीने विक्रीस काढलेल्या भाग थेट सर्वसामान्य लोकांमध्ये प्रथमतः विक्रीस. गुंतवणूकदार थेट कंपनीकडून भागाची खरेदी करतो. दुसरा आहे फॉलो ऑन, पुढील सार्वजनिक विक्री. म्हणजेच भागांची प्रारंभिक सार्वजनिक विक्री झाल्यावर कंपनी पुन्हा एकदा नवीन भाग विक्रीस काढते. तिसरा आहे हक्क भाग विक्री. म्हणजेच नवीन भाग विक्रीस काढल्यानंतर सर्वसामान्य जनतेच्या आधी कंपनीच्या विद्यमान समहक्क भागधारकांना नवीन विक्रीस काढलेल्या भागांच्या खरेदीचा हक्क दिला जातो. आणि चौथा आहे खाजगीरित्या विक्री. म्हणजेच
200 पेक्षा कमी निवडक व्यक्ती, वित्तीय संस्था, बँका, विमा कंपन्या यांना गुंतवणुकीची दिलेली संधी कमी खर्चात, कमी कालावधीत आणि अधिक कार्यक्षमतेने निधी उभारणे यामुळे शक्य होते. आता आपण पाहूयात वित्तीय बाजाराचे इतर प्रकार. वस्तू बाजार, वितरण बाजार म्हणजे ज्याला म्हणतात डेरिव्हेटिव्ह, अनुकर्षित, आणि तिसरा आहे परकीय चलन बाजार. वस्तू बाजार म्हणजे असा बाजार ज्यामध्ये वस्तू उत्पादक, व्यापारी, निर्यातदार आणि ग्राहक यांच्यात विकल्या जातात. वितरण बाजार म्हणजे या बाजारपेठेत डेरिव्हेटिव्हचा व्यापार होतो. डेरिव्हेटिव्ह हे भविष्यातील करार, पुढील करार, पर्याय, अदलाबदल इत्यादीमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकतात. आणि परकीय चलन बाजार म्हणजेच फॉरेन एक्सचेंज मार्केट, की जिथे या बाजारात परकीय चलनांचा वापर होतो आणि परकीय चलने देशी चलनाने विकत घेतली जातात आणि परदेशी चलने देशांतर्गत चलनांसाठी विकली जातात. विद्यार्थी मित्रांनो, इथेच आपण पाठ क्रमांक 11 हा आपला पूर्ण होतोय. आपण सगळ्या संकल्पनांचा सविस्तर इथे आपण अभ्यास केलेला आहे. आता आपण काही संकल्पनांचा फरक पाहणार आहोत. तो आहे नाणे बाजार व भांडवल बाजार. प्रथम आहे अर्थ. नाणे बाजार म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तर वित्तीय बाजाराचा असा घटक ज्यामध्ये अल्प मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण केली जाते. आणि भांडवल बाजार म्हणजेच वित्तीय बाजाराचा असा घटक ज्यामध्ये दीर्घ मुदतीच्या निधीच्या देवघेवीचा व्यवहार केला जातो. दुसरा मुद्दा आहे कालावधी. या बाजारातून अल्प मुदतीच्या निधीची उभारणी केली जाते आणि याचा कालावधी असतो 1 वर्ष किंवा त्यापेक्षाही कमी. आणि भांडवल बाजार इथे दीर्घ मुदतीच्या निधीचा उभारणी केली जाते आणि ज्याचा कालावधी आहे 1 वर्षाहून जास्त. तिसरा मुद्दा आहे साधने. नाणे बाजाराची साधने आहेत ठेव प्रमाणपत्र, पुनर्खरेदी करार, व्यापारी पतपत्र, राजकोषपत्रे. आणि भांडवल बाजाराची साधने आहेत भाग साठा, कर्ज रोखे, बंधपत्रे आणि इतर प्रतिभूती. चौथा मुद्दा आहे कर्जाचा उद्देश. नाणे बाजाराचा कर्जाचा उद्देश आहे अल्प मुदतीच्या गुंतवणुकीसाठी किंवा खेळते भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी, अल्पकालीन निधीची गरज पूर्ण करण्यासाठी निधी घेतला जातो. तर भांडवल बाजाराचा उद्देश आहे व्यवसाय वाढीसाठी, स्थिर स्थावर करण्यासाठी, मालमत्ता खरेदी करण्यासाठी दीर्घकालीन निधीचा आवश्यकता असते. पाचवा मुद्दा आहे सहभागी संस्था, मध्यवर्ती बँक, व्यावसायिक बँका, बिगर बँक, वित्तीय संस्था आणि विपत्र दलाल इत्यादी नाणे बाजारातील सहभागी संस्था आहेत. भांडवल बाजारातील सहभागी संस्था भाग बाजार, व्यावसायिक बँका, बिगर बँक, वित्तीय संस्था आणि वित्तीय मध्यस्थ हे भांडवल बाजारातील सहभागी संस्था आहेत. पुढील मुद्दा आहे जोखीम. नाणे बाजाराचा कालावधी खूपच कमी असल्याने जोखीम ही कमी असते. त्याविरुद्ध भांडवल बाजाराचा कालावधी हा जास्त असल्याने नाणे बाजाराच्या तुलनेत जोखीम ही जास्तच असते. पुढील मुद्दा आहे कर्जाचा उद्देश. कर्जाचा उद्देश काय आहे, तर कर्ज कशासाठी घेतलेला आहे, तर अल्प मुदतीचे कर्ज हे गुंतवणुकीसाठी किंवा खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी घेतलेले आहे. आणि भांडवल बाजाराचे उद्देश आहे व्यवसाय वाढीसाठी आणि स्थिर स्थावर करण्यासाठी, तसेच मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि दीर्घकालीन निधीचे आवश्यकतेसाठी. हा मुद्दा आपण पाहिलाय. सहभागी संस्था, जोखीम. गुंतवणुकीवरील परतावा आता आपण पाहणार आहोत. नाणे बाजारातील गुंतवणूक अधिक तरल व सुरक्षित असल्याने मिळणारा परतावा हा कमी असतो आणि भांडवल बाजारातील गुंतवणूक ही अधिक जोखमीची असल्याने मिळणारा परतावा हा जास्त असतो. अर्थव्यवस्थेतील भूमिका. नाणे बाजारामुळे अर्थव्यवस्थेतील निधीची तरलता वाढण्यास मदत होते, तर भांडवल बाजारामुळे अर्थव्यवस्थेतील बचतीची कार्यक्षम वापर करण्यास मदत करते. अशा प्रकारे आपण काही मुद्दे नाणे बाजार आणि भांडवल बाजारातील फरक स्पष्ट करणारे पाहिले. आता आपण पुढील एक फरक बघणार आहोत या प्रकरणातील प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. प्रथम आहे अर्थ. प्राथमिक बाजार कंपनीच्या नवीन प्रतिभूतींची विक्री प्राथमिक बाजारात केली जाते आणि दुय्यम बाजारात अस्तित्वात असलेल्या प्रतिभूतींची पुनर्विक्रीचा व्यवहार दुय्यम बाजारात केला जातो. दुसरा मुद्दा आहे गुंतवणुकीची पद्धत.
प्राथमिक बाजारात प्रतिभूतींची थेट कंपनीकडून खरेदी केल्याने ही थेट गुंतवणुकीची पद्धत म्हणून ओळखली जाते. तर दुय्यम बाजारात प्रतिभूतींची खरेदी विक्री व्यवहार गुंतवणूकदारांमध्ये आपापसात होत असल्यामुळे ही अप्रत्यक्ष गुंतवणुकीची पद्धत म्हणून ओळखली जाते. तिसरा मुद्दा आहे कृतीशील घटक. कंपनी आणि गुंतवणूकदार हे या बाजारात व्यवहार करणारे कृतीशील घटक असतात आणि दुय्यम बाजारात फक्त गुंतवणूकदार हेच या बाजारातील कृतीशील घटक असतात. विद्यार्थी मित्रांनो, कृतीशील घटक लक्षात ठेवताना लक्षात ठेवा की प्राथमिक बाजारात नक्कीच कंपनी हा सुद्धा याचा घटक आहे, कारण की कंपनी ही या प्रतिभूतींची विक्री करत आहे. त्यामुळे कंपनी आणि गुंतवणूकदार जो प्रतिभूती विकत घेतो ते हे दोन्हीही घटक हे कृतीशील घटक आहेत. पण दुय्यम बाजारात कंपनीचा कोणताही सहभाग नसतो, फक्त प्रतिभूतींची खरेदी विक्री ही गुंतवणूकदारांमध्ये होते. त्यामुळे फक्त गुंतवणूकदार हेच या बाजारातील कृतीशील घटक असतात. चौथा मुद्दा आहे मध्यस्थ. प्राथमिक बाजारात भाग विमेकरी मध्यस्थ म्हणून असतात, तर दुय्यम बाजारात प्रतिभूतींचे दलाल मध्यस्थ म्हणून काम पाहतात. आणि शेवटचा मुद्दा आहे प्राथमिक प्रतिभूतींचे मूल्य. प्राथमिक बाजारात कंपनीने ठरवल्याप्रमाणे प्रतिभूतींचे मूल्य हे निश्चित होते. कंपनी, कारण की कंपनी प्रतिभूती विकती आहे थेट गुंतवणूकदारांना, त्यामुळे प्रतिभूतींचे मूल्य हे कंपनी ठरवते, संचालक मंडळ ठरवते. पण दुय्यम बाजारात प्रतिभूतींचे मूल्य हे बाजारातील मागणी व पुरवठा यानुसार ठरवले जाते. तसेच प्रतिभूतींच्या मूल्यामध्ये किमतीमध्ये हे चढ उतार होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, इथेच आपले दोन्हीही फरक आपण पूर्ण केलेले आहेत. दोन्हीही फरक हे खूप महत्त्वाचे आहेत. वेगवेगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फरक दिलेले आहेत. कोणत्या प्रकरणामध्ये फरक दिलेले आहेत ते बघा आणि फरक स्पष्ट करा. हा प्रश्न 4 मार्कासाठी आहे. त्यामध्ये तुम्हाला हे मुद्दे लिहिणं हे महत्त्वाचं आहे की ज्यामुळे तुम्हाला त्या फरक लिहामध्ये काय लिहायचं आहे हे लक्षात येऊ शकतं. तसेच हे मुद्दे म्हणजे फरक लिहायची विधाने असू शकत नाहीत, तर ते पूर्ण सेंटेन्स, पूर्ण तुम्हाला वाक्य हे फरक लिहामध्ये लिहिणे अपेक्षित आहे. तिथे कुठलेही कंपल्सरी नाही किंवा कमी परतावा जास्त परतावा अशा प्रकारे मुद्दे लिहायचे नाही आहेत. तर हे मुद्दे ही ओळख आहे त्या फरक स्पष्ट करणाऱ्या वाक्यांची. त्यामुळे हे मुद्दे लिहायचे, त्याच्याबरोबरच त्याची वाक्य सुद्धा लिहिणे हे महत्त्वाचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 11 वित्तीय बाजार हे पूर्ण केले. या प्रकरणामध्ये विविध संकल्पनांचा आपण अभ्यास केला आहे. वित्तीय बाजार म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याची विविध वैशिष्ट्ये काय आहेत, तसेच वित्तीय बाजाराचे प्रकार, महत्त्वाचे घटक म्हणजे नाणे बाजार आणि भांडवल बाजार याचाही आपण अभ्यास या पाठामध्ये केला आहे. नाणे बाजार म्हणजे काय, त्याचा अर्थ, त्याची वैशिष्ट्ये ही सुद्धा आपण पाहिली. तसेच भांडवल बाजार म्हणजे काय, भांडवल बाजाराचा अर्थ काय, त्याची वैशिष्ट्ये, त्याची साधने याचाही आपण अभ्यास या पाठामध्ये केला. तसेच भांडवल बाजाराचे काही वर्गीकरण सुद्धा आपण पाहिले, ते म्हणजेच प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार. आणि या प्रकरणामधील फरक स्पष्ट करा असे 2 फरक आपण यामध्ये बघितले, जे आहेत प्राथमिक बाजार आणि दुय्यम बाजार, तसेच नाणे बाजार आणि भांडवल बाजार. तर मला नक्कीच खात्री आहे की आपण हा पाठ व्यवस्थित अभ्यास केला आहे आणि त्याच्यावर जो स्वाध्याय दिलेला आहे तो तुम्ही सोडवतच असाल. त्याचा सराव करणे खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद.